नमस्कार भाऊ की. तर आज आपण चाललोय भाल्याला, माधूच्या गावी. तर आता वाजलेले आहेत 2 वाजत आले आहेत. 2 वाजायला 10 मिनटं बाकी आहे. आपली सगळी गँग चाललो आहे ते. दिलीप भाऊ आपला. आता फटाफट आपण मामाच्या इथे जाऊ आणि गाडी काढूया. जास्त जण आहे, आता 4 व्हीलरने जाणार आहे आपण. आपल्याला निघायचं होतं 2 वाजता. या लोकांनी आता बर्गर मागवला आहे आणि तो बर्गर चुकून ऑर्डर झालेला एकदम ऐरोलीला. पूर्णातला 1 तास आता वाया गेला आहे. 2ला निघायचं होतं, आता 3 वाजत आले. दाखव आता पोचल थोड्या वेळात. तर वाजायला आले आहे 3:10 वाजलेत. तर आता आपण बर्गर गेला स्वतःच चाललो आहे. सगळीकडे रस्त्याची कामं चालू असल्यामुळे ते रस्ते एकदम गडबडलेत आणि एवढं लांबून मागवलं, ऐरोलीवरून मागवलं आहे बर्गर. तर त्याच्यामुळे आता ते इथे आल्यावर त्यांना रस्ते माहीत नाहीत. आता आपण बर्गर घ्यायला चाललो आहे. गाईस फायनली आपले बर्गर आलेले आहेत. बिचारे काका इथे ते फिरत होते. आता मस्त की एक खाऊया आणि मग प्रवासाला सुरू करूया. आपली पार्टी सुरू झालेली आहे. फटाफट खाऊन आता निघायचं आहे. तर फायनली आपण आता निघालो आहे. आता इथून आपण 4 व्हीलर काढून आपल्या बाईक पार्क करतो आणि इथं आपली गाडी आणि सगळी भरलेली आहे. आता निघूया फटाफट. गणपती बाप्पा मोरया. कॉफी ब्रेक चालू आहे सध्या. ओपन करतोय. नूर बैठ गे अखादा, नूर बैठ गे अखिया जंजूर दे, अखिया जंजूर दे, अखिया जंजूर दे, अखिया जंजूर दे, अखिया. एक फायनली आपण गावी पोचलो इथे आणि माईलेकांचा प्रेम चालू आहे. ते आंबे चोरत आहेत स्वतःच्याच झाडाचे. आणि आता आपण जाणार आपल्या घरी. थोडं झोपून आणि घेऊ, त्याच्यानंतर मग काहीतरी फिरून घेऊ थोडं. मामीने 2 आंबे आणून दिले. हा चोकायचा आंबा आहे. आता धरणं जायचं ना. आंबा मस्त भेटलेला आपल्याला. हा चोकायचा आंबा आहे. ओरिजिनल ओरिजिनल आहे भाई. डिक काढतोय आता. डिक काढला एकदम मस्त. असा डायरेक्ट 1 नंबर आंबा आहे. टेस्ट बघूया. आंबट गोड आहे, मस्त आहे. मस्त आंबा खाल्ल्यानंतर आपल्याला चाय आणि फरसाण आलेला आहे. आणि सकाळ सकाळी बिना ब्रश करता आम्ही इथे सगळं खातोय. हे खाऊन आता आम्ही नदीवर जाऊ ना. किती नदीवर झोपायला पाहिजे. आधी झोपून घेऊ, नंतर मग फिरूया. इथे मामी आता भाजी करते, जी आता आपण खाणार. कसली भाजी आहे? माठाची. कसली? माठाची. माठाची भाजी आहे. माठाची भाजी.
गावी राहायचा एक फायदा की आपल्याला सगळं ऑर्गॅनिक भेटतं आणि मेन म्हणजे आपण स्वतःच सगळं लावून स्वतःच खातोच मस्तपैकी. पावसाळ्याने वेगवेगळ्या प्रकारच्या पण भाज्या लावल्या जातात, ते आपण सगळं घरीच उगवतो, घरीच खातो. तर आता आपण फटाफट झोपून घेऊया, नंतर मग उठून जरा फिरूया. तर वावकी फायनली आता झोपून बिपून झाल्यानंतर आम्ही चाललोय आता नदीवर. तर खूप लांब असल्यामुळे आम्ही आता गाडीने चाललोय. ही फर्स्ट फ्लोअरला लिफ्टनी जाणारी माणसं, त्यांच्यामुळे आम्हाला चालत जाता येत नाही. तर थोडा ॲडव्हेंचर आमचा मिस झालाय. तर नंतर आता हे रानात जाऊ का आपण परत? होय. तर नंतर थोड्या वेळाने आपण रानात पण जाऊ, तो थोडा ॲडव्हेंचर करू. लोकांचे आंब चोरायला जाणार आहोत. हा, धोक्याची सूचना सावलीत लावते. काय आहे? मगर आहेत, मगर आहेत. ते मोठ्या म्हशा कशाला आहेत? होती व्हिडिओ टाकली तर आपण आता धरणावर पोचलोय आणि इथं आपला समोर रानमेवा आहे, करवंद आहे. करवंद प्लीज सांभाळून या रे. एक गोष्ट असते, काला अक्षर भैस बराबर. तिथे बोर्ड लावलाय, इथे आतमध्ये मगरी आहे आणि इथे आमच्या म्हशी मस्तपैकी एकदम एन्जॉय करतायत, कारण त्यांना वाचता येत नाही बोर्ड लावलेला. आणि धरणात मगर आहेत, माहित नाही. धरणामध्ये मगर असे बोलतात, पण कोणी बघितली नाही. तू बघितली रे? कोणी नाही बघितली, पण धरणात मगर आहे. मी अख्ख्या वर्षात पहिल्यांदा आले. हे बोल, धरणामध्ये मगर नाहीत, नदी धरण आहेत, पण धरणाचं पण हे मिस्टिरियस धरण आहे, एकदम मिस्टिरियस. इथे कोण नवीन माणूस आला की बुडबुडू होतो. नवीन माणूस आला की एक तरी हा, तर आमच्याकडे आता सध्या न लग्न करणारा एक माणूस आहे. आम्ही विचार करतो त्याचा बली देऊन मग आम्ही आंघोळ करू. तर मगरीचा शोध घेत घेत आम्ही जरा पुढे आलेलो आहे. आंबे खात खात तर काकांनी आम्हाला आंबे दिले आहेत मस्तपैकी. माणसं साधी भोळी. वा, तुम्हाला जर कुठे मगर दिसली व्हिडिओमध्ये तर नक्की सांगा, नाही तर आम्ही एडिट करून टाकू त्याच्यात AI ने. हे दिवाळी आले ना व्हिडिओ. हा तुमचा ब्लॉगर पाण्यात जाऊन तोंड धुतोय किती स्वच्छ पाणी आहे. आणि हा तिथे मुतून आलाय. मित्रांनो, आम्ही हे दाखवण्यासाठी पाण्यात उतरलोय की याचा कलर काय आहे. दुपारची वेळ आहे आणि मगर झोपलेली असणार, मग आम्ही थोडी रिस्क घेऊन इथे कोपऱ्याला जरा आंघोळ करतोय. जर तुम्हाला काही दिसलं तर आम्हाला नक्की कळवा, कारण आमचा जीव तुमच्या ब्लॉगिंगसाठी महत्वाचा आहे. बाय बाय. मगरीचं नाव ऐकून ह्यांना तर माहितीच आहे दोघांना. चलो. आणि माझी आमची जिरली तर आम्ही गेलो नाही, कारण आम्ही बघितलेली आहे. तर आंघोळ आणि ए भाई आता आंघोळाने झाली आहे, त्याच्यामुळे आता आम्ही तिथे कपडे सुकायला घातले तिथे. हे बघा, आणि पूर्ण गाडीचं पाणी पण उरते आपल्या. हे बघा मस्त आहे की एकदम पुसून निघते गाडी. होय, चला आता निघूया आणि फिरूया, तोपर्यंत कपडे सुकतील आपले. भाऊकी गावचं सुख म्हणजे हे घर आपलं,
इथे पण ते आपलंच घर आहे आणि बाजूला एवढी मोठी मोठी झाडं आणि त्या झाडाखाली मस्त खुर्ची टाकून खाट टाकून झोपायचं. हा हा, वारा एवढा शांत मस्त एकदम गारवा, ऊन नाही काय नाही काही त्रास नाही. हे खरं सुख आहे. हीच जर मग माझ्या मुंबईला भेटली असती ना भाई मजा आली असती. मग गावचं काय वाटलं नसतं ना. गावी जे सुख आहे ते सुख आहे. हा बघा आपलं मस्त. तर भाऊ की आता आपण चाललो आहे जंगलामध्ये, बघूया कुठे नेत आहेत. आणि जाता जाता आपल्याला आता मिळाले मस्त की कुल्फी सगळ्यांनी. आता चालता एकदम 3 वाजता एकदम तडपतं उन्हामध्ये थंडगार कुल्फी आपली. एकदम परफेक्ट मिळाली. जंगलात चाललोय आपण. हा सर्वात जुना वडाचा झाड, एकदम जुना. इथे किती मोठं आहे बघा. आणि वन साईड पडली आता सध्या त्याची. सध्या आपण सगळे झाडं बिडं तोडत चाललोय. निसर्ग आपला मुंबईचा चेंज होतोय त्याच्यामध्ये आपण गावी आता बघा इथे सगळीकडे निसर्ग आहे. एवढं ऊन आहे पण जरा असं वारावार कंटिन्यू चालू आहे. परत छान वातावरण आहे त्याच्यामुळे जास्त काही त्रास होत नाही. प्युअर ऑक्सिजन आहे. आता आपण इथे जंगलाच्या पायथ्याशी आलो आहे. इथून आपला या एंट्रन्स चालू होतोय. हो हो, फटाफट आता आतमध्ये जाऊ, आंबे बिंबे काढू आणि मस्तपैकी खाऊन मग बाहेर येऊ. आणि आपला इथे रानमेवा चालू झालेला आहे. गोड गोड करवंद मस्त. नको मला. आणि दिलीप भाऊने एकदम मोठं पान घेऊन आपल्या हे दाखव बघा, द्रोण बनवतोय. असं मोठं पान घ्यायचं मस्त. दाखव ना, फिर तरी. इथं आपण आता करवंदे गोळा करणार. इथे आपण आता मस्त एका आंब्याच्या झाडाखाली पोचलेलो आहे. इथे आता आपण आंबे काढू फटाफट. बघा मेहनत करून किती आपल्याला फळ मिळतंय. मेहनतीचं फळ मिळतंय. गोड आहे की आंबट बघूया. बाई दोघं आम्हाला ठसन देत होते. आमचा एक बैल आम्ही पुढे सोडला, ते दोघं पळाले. बघा मागून येईल. काय बघताय रे भाई, लय मार खाशील, लय मार खाशील आधीच सांगतो. हा, आमचा बैल परत पाठी बोलू. आपल्या रानातून बघा कुठूनही उतरावं लागतं. तिथं रस्ते आहे छोटे. काटे लागण्याची शक्यता जास्त असते रानामध्ये. तरी आम्ही रानटी लोक असेच फिरत असतो. कोकणची माणसं साधी भोळी. फिरत फिरत आंबे तर नाही भेटले त्या साईडला, तर आम्ही आता परत घरी आलो. इथून दुसरीकडे आणणार आहे. मस्त वारा सुटलेला आहे, एकदम गारवा. आणि त्याच्यामध्ये आम्ही जेवढं आता खाली उतरतोय नदीसाठी तेवढंच वरती चढायचं नंतर परत. आणि आपले रस्ते छोटे छोटे असे एकदम रानातून. हा पूर्ण आता एरिया एवढं सुकलेलं आहे पण पावसाळ्यात सगळं हिरवगार असते, पूर्ण हिरवगार. भाई आता आम्ही अर्धाचा रस्ता पार केलाय. कमीत आता 10 मिनटं झालेली आहे चालतोय. पण असं वाटतं खूप वेळ झाला, आम्ही अर्धा तास फिरतोच आहे सेम रस्त्यावर.
आता कदाचित लवकर पोचू अशी आशा आहे. पण निसर्गाच्या सानिध्यात आज आम्ही फिरत आहोत आणि हे निसर्गाचं सानिध्य पावसाळ्यामध्ये पूर्ण हिरवंगार होतं. तर अशा ठिकाणी उन्हाळ्यात पण फिरला पाहिजे आणि पावसाळ्यात पण फिरला पाहिजे. दोन्हीकडची वेगळी मजा आहे. उन्हाळ्यात आता आपल्याला आंब्यानी भेटतील. ह्याचं नाही, हे आता छोटं आहे झाड, ह्याचं अजून आले नाही. पण मगापासून आम्ही थोडे खाल्लेत आंबे. तर तिथे पण खाली जाणार आहे. तिथे पण आंब्याचं झाड आहे. मगाशी आपण गेलेलो तिथे भेटले नाही. मग 2-3 दिवस आधी इथे वादळ आलेलं, त्याच्यामुळे ते पडलेले. मग आता पोचलो आपण नदीच्या इथे. बघा वाव, इथे खाली उतरायचं आता आपल्याला. कडा नदीच्या इथे पोचलो आता आपण. ते घेऊया, बघूया कुठे आंबे अजून भेटतात का, ते घेऊन मग घरी निघायचं आपल्याला. हे पहा नदी आपली. वा, आम्ही जास्त मस्त इथून उड्या मारायचो. मला एकदा हा मग भाई इथे उडी मारली आणि कोणाला लागलं मग. तर भावांनो, आपण निसर्गाच्या सानिध्यात आज आपण आलेलो आहोत. आणि हा बघा किती मोठा डबका इथे. वाव, त्यात जाऊ नको, एक सही ना मग सांगतो नंतर. अरे अंडर सुकेल ना, सुकली असणार. तुमचा ब्लॉगर बघू शकता तिथं बसलाय. गरम पाण्याच्या झरण्यामध्ये खाली बसलाय. स्विमर पण आहेत आपल्याकडे बघू शकतात. स्विमर उलटे पावानी करतात. तुमचा ब्लॉगर परत पाण्यात उतरलाय. हो भाई, इथे असं दगडावरून सगळं पाणी येत आहे. त्याच्यामुळे इथे पूर्ण असं एकदम गरम गरम असतं. गरम पाण्याचा आनंद घेता येतोय. हा वा, सो फायनली आपलं पोहून आणि पण झालेलं आहे. आपण आता परतीला घरी सगळ्याच परत चाललो आहोत. सगळे कपडे कसे वेगवेगळ्या प्रकारे सुकवले आहे. ट्रायपॉडवर ठेवले कपडे सुकायला. तर फटाफट घरी जाऊया, कारण आपल्याला लगेच निघायचं घरी पोचून. दीपकला पोहोचवायचं 10 वाजता कामाला मुंबईत. बघूया आता, ऑलरेडी उशीर 5 वाजायला आले. आम्हाला 4:30ला निघायचं होतं. आता बघूया आमचा ड्रायव्हर काय कामगिरी करतो, जेणेकरून आम्ही बरोबर टायमावर पोचू. आता फटाफट घरी जाऊ आणि तयारी करू. आंबे काढायचा प्रयत्न चालू आहे. एक पडला बघा तिथे. आंबे बघ किती भरलेत. कैऱ्यात पण त्या पिकायला थोडा अजून वेळ जाईल. आणि आपल्याला आता तेवढा वेळ नाही आपल्याकडे. कैऱ्या खायच्या होत्या आम्हाला, आता वेळ तेवढा उरलेला नाही आहे. त्याच्यामुळे निघावं लागेल. आंबे जे घरी आहे तेवढंच खाता येईल. भावकी आपला परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. आणि हे आपण आपल्या घरापासून हळूहळू लांब 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 चाललोय. हेच ना अक्षय, ज्याच्यामुळे आपण आज फिरलोय सगळीकडे. असं करा अक्षयमुळे आपण आज खूप ठिकाणी फिरलोय. सकाळपासून आपण जिथे जिथे गेलोय त्यांनी फिरवलंय आपल्याला.